नमस्कार, सुप्रभात. आज आपण विष्णू सहस्रनामाच्या 23व्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. इदं न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक असा आहे, गुरु गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषः स्रग्वी वाचस्पती रुदारधीः. आता त्यातला पहिला शब्द आहे गुरु. गुरु म्हणजे अनेक प्रकारचं ज्ञान देणारे अनेक गुरु असतात आणि त्यांना आपण गुरु असं म्हणतो सुद्धा. पण जो साधकांना पवित्र शास्त्राचे गुह्य रहस्य सांगतो, गुह्य रहस्याची दीक्षा देतो, तो खरा गुरु. भगवंत हेच वेदांचे लेखक आणि जाणकार आहेत, त्यामुळे तेच आध्यात्मिक अभ्यासाचा गुरु आहेत. तर अध्यात्मातलं परम गुह्य ज्ञान भगवंतांनी गीतेमध्ये 15व्या अध्यायात सांगितलंय आणि शेवटचा श्लोक त्याचा असा आहे, इदम गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्धा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यशवात्. गुह्यातलं गुह्य ज्ञान भगवंतांनी 15व्या अध्यायात म्हणजे पुरुषोत्तम योगामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे भगवंत हेच सर्वश्रेष्ठ गुरु. आता गुरु या शब्दाचा अर्थ बघितला तर गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे ते नाहीसं करणारा. तर अंधकार नाहीसा करणारा म्हणजे एक प्रकारे सूर्य, पण इथे अज्ञानाचा अहंकार दूर करणारा म्हणजे भगवंत. साधारणपणे गुरु हे गुरुतत्व असं म्हटलं जातं. गुरु हा शरीरधारी नसतो, कारण शरीरधारी गुरुमध्ये अनेक दोष असू शकतात आणि शरीररूपी अज्ञानामुळे वेष्टिलेला जो आत्मा आहे त्याची खरी ओळख गुरुच करून देऊ शकतो. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान मिळणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होणे, म्हणजेच आत्म्याची ओळख होणे. आणि आपण मी अमुक अमुक देह आहे किंवा या देहाचे नाव सांगायच्या ऐवजी मी एक आत्मा आहे अशी ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. आणि तशी आत्म्याची ओळख झाली की मग आत्मज्ञान झालं असं म्हणता येतं. आणि त्यावेळेला मनुष्य हा विदेही बनतो, शरीरावर राहत नाही, त्याचं अज्ञान पूर्ण दूर होतो. तर भगवंतांना सर्वात जड असं पण म्हटलेलं आहे, कारण जड या शब्दाला आपण गुरुत्वम असं संज्ञा दिलेली आहे. गुरुत्वाकर्षण आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सगळे गुरुत्वाकर्षणामुळे सगळे पदार्थ किंवा सगळ्या वस्तू या पृथ्वीकडे खेचल्या जातात. त्याप्रमाणे सगळे चराचर हे भगवंतांकडे खेचले जातात, कारण भगवंतांच्याकडे तेवढी शक्ती आहे. त्यामुळे भगवंत हेच गुरु. गुरुतम म्हणजे सगळ्यात उत्तम गुरु, सगळ्यात महान शिक्षक अर्थातच भगवंत, कारण त्यांनी ब्रह्मदेवांना 4 वेदांची दीक्षा दिली आहे आणि सर्व शास्त्र पुराण सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे भगवंतांच्याकडेच आहे. त्यामुळे गुरुतम कोण तर भगवंत. पुढचा शब्द आहे धाम. आपल्याला 4 धाम माहिती आहे, आपण यात्रा करून येतो. त्याच्यामध्ये बद्री, केदार, रामेश्वर, पुरी आणि द्वारका अशी 4 ठिकाणं आहेत. या 4 ठिकाणीच आपण का जातो? कारण त्या ठिकाणी भगवंतांचं विशेष वास्तव्य आहे असं आपण मानतो. पण असं एखादं ठिकाण, असं धाम की जिथून आपल्याला परत जन्म घ्यायला लागत नाही, ते परमधाम अर्थातच भगवंत किंवा परब्रह्म. जेव्हा एखादा भक्त हा आत्मज्ञान झाल्यानंतर जेव्हा तो विदेही अवस्थेमध्ये जातो, तेव्हा हळूहळू त्याच्या क्रिया म्हणजे सगळ्या प्रकारे तो निष्क्रिय बनत जातो आणि शेवटी तो भगवंतांच्या मध्ये लीन होतो. म्हणजे त्याची काय म्हणता येईल की अद्वैत अवस्था, पूर्ण अद्वैत अवस्था त्याला प्राप्त होते. द्वैत पूर्णपणे निघून जातं आणि तो भगवंतांमध्ये मिसळून जातं. आणि मग यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे जिथे तुम्ही गेल्यानंतर पुन्हा परत यायचं नाहीये, तेच भगवंतांचं परमधाम. म्हणजे भगवंत परब्रह्म हेच परमधाम आहे. धाम याचा अर्थ शिखर असा सुद्धा होतो. तर परिपूर्णतेच्या परिपूर्ण अवस्थेला शिखर म्हणतात. म्हणजे सगळ्यात उंच, सगळ्यात परिपूर्ण असं कोण आहे? तर परब्रह्म.
धमा याचा अर्थ तेजस असा पण होतो. तर सर्व गोष्टींना, सर्व आपल्या अनुभवांना प्रकाशित करणारा प्रकाशक त्याचा म्हणजे कोण? तर हे शुद्ध चैतन्य. त्यामुळे हे शुद्ध चैतन्य म्हणजेच धाम. सत्य हा जे सत आहे, सत आहे म्हणजे कधीही नाश पावत नाही. सदैव ते आहेच. कधीच ते नाश पावणार नाहीये. भगवंत सच्चित आनंद आहेत. सत्याचा अर्थ सत्य म्हणजे खरे बोलणे असा मर्यादित अर्थ इथे नाही. तर सत म्हणजे कधीही नाश न पावणार असं. सत्य पराक्रम हा ज्याचा पराक्रम कधीही वाया जात नाही. भगवंत योग्य ठिकाणीच आपली शक्ती वापरतात. योग्य ठिकाणी म्हणजे काय? तर विनाशायच दुष्कृताम. बाकी कुठेही वायफळ उगीच आपल्या शक्तीचा ते व्यय करत नाही. पुढचा शब्द आहे निमिषहा. निमिषहा म्हणजे डोळे कधी न उघडणारा. भगवंत हे नेहमी ध्यानाच्या अवस्थेत असतात. ध्यान क्रियेमध्ये, योग क्रियेमध्ये मग्न असतात. कारण ते स्वतः नेहमी स्वस्वरूपाशी, त्यांच्या स्वस्वरूपाशी ते नेहमी योग करत असतात. स्वस्वरूपाशी अनुसंधान साधत असतात. आणि अक्रिय असल्यामुळे साधारणपणे आपण म्हणतो की भगवंत हे सगळ्या गोष्टीला साक्षी आहेत. पण अक्रिय आहेत. ते काही करत नाहीत. तर अक्रिय असल्यामुळे त्यांचे डोळे बंद असतात. म्हणून त्यांचं नाव निमिषहा. कारण काय? तर डोळे उघडे असताना माणसाचं मन हे बहिर्मुख होतं. कारण बाहेरचं सगळं आपल्याला जग दिसतं, ऐकू येतं. पण जर आपण मन आत वळवायचं असेल तर डोळे बंद करावे लागतील. म्हणजेच आपल्याला मानसिक अंतर्मुखता साधता येईल. भगवंत हे नेहमी गहन चिंतनाच्या अवस्थेत असल्यामुळे त्यांचं नाव निमिषहा. पुढचा शब्द आहे अनिमिषहा. अगदी त्याच्या विरुद्ध म्हणजे कधीही डोळे बंद न करणारा. हे कुठल्या अर्थाने? तर भगवंत हे द्रष्टा आहेत. ते जरी कुठली गोष्ट प्रत्यक्ष करत नसले, सगळ्या गोष्टींना साक्षी आहेत ते. सगळ्या आपण केलेल्या कुठल्याही कधीही कुठेही केलेल्या क्रिया भगवंतांना माहीत होतात. का? कारण ते काळ आहेत, काळाचं रूप आहे. काळ हे भगवंतांचंच विभूती आहे. त्यामुळे त्यांचे डोळे नेहमी उघडे असतात असं म्हणता येईल. म्हणून अनिमिषहा. त्याचा पुढचा शब्द आहे श्रग्वी. श्रक श्रक म्हणजे माला आणि श्रग्वी म्हणजे माला धारण केलेला. आता भगवंतांनी कुठली माला धारण केली आहे? तर वैजयंती माला. ही वैजयंती माला सर्व भूत तन्मात्रांची आहे. भूत तन्मात्रा म्हणजे भूत. किती भूत आहेत शरीरामध्ये? किती आहेत? तर 5 भूत. पंचमहाभूत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे स्पर्श, रूप, रस, गंध. हे सगळे जे 5 आपल्याला बोध देणारी इंद्रिय आहेत, ते 5 तन्मात्रा. तसेच 5 ज्ञानेंद्रियांचे विषय सुद्धा त्याच्यामध्ये येतील. या सगळ्याची मिळून ही वैजयंतीमाला बनलेली आहे. पण ती सच्चित आनंद याच्या प्रभावळीमध्ये झाकलेली आहे. म्हणजे याचा सगळ्याचा प्रभाव त्याच्यावरती आहे. त्यामुळे ही माला कशी आहे? ती कधीही सुकत नाही. सदैव टवटवीत राहते. म्हणजेच हे सगळे आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे सगळ्यांना टवटवीत देणारे, ताजेतवाने ठेवणारे कोण आहेत? भगवंत आहेत. कशामुळे? तर त्यांच्या त्या सच्चित आनंदाच्या प्रभावाने ते त्याला म्हणजे टवटवीत ठेवतात. पुढचा शब्द आहे वाचस्पती. वाक म्हणजे विद्या. विद्येचे पती. कारण विद्येचा स्रोतच भगवंत आहेत प्रत्यक्ष. त्यामुळे विद्येचे पती वाचस्पती म्हणजेच भगवंत. सगळ्या 14 विद्या आणि 64 कलांचे उगमस्थान किंवा स्रोत म्हणजेच भगवंत. उदारधीही म्हणजे ज्याची बुद्धी उदार आहे. ते प्रत्येक गोष्टीमध्ये उदार दृष्टिकोन असतो त्यांचा. ते उदार उदार दृष्टीने तुम्हाला माफही करतात. तुम्हाला उदार आश्रय पण देतात. सगळ्यांचं दुःख जाणतात ते, कारण ते सर्वव्यापी आहेत. त्यामुळे सगळ्यांचं दुःख जाणून ते तुम्हाला नेहमी उदार आश्रय देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही त्यांचा हेतू नसतो. तुम्हाला आश्रय देण्यामध्ये, तुमच्यावर कृपा करण्यामध्ये त्यांचा काही हेतू नसतो. साधारणतः आपण असं म्हणतो की देर इज नथिंग लाईक फ्री लंच. कोणी तुम्हाला उगीचच असं जेवायला बोलवत नाही. पण भगवंतांचं जे देणं आहे, जी कृपा करणं आहे, ते उदार आहे. म्हणून त्यांचं नाव उदारधी. म्हणजेच या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व आध्यात्मिक अभ्यासाचा गुरु आणि सगळ्यात महान शिक्षक म्हणजे भगवंत. भगवंत म्हणजेच परमधाम. कारण इथून आपल्याला एकदा तिथपर्यंत गेलं तर परत यायचं नाहीये.
जेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचतो परमधामापर्यंत, तेव्हा ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी संपुष्टात येते आणि आत्मज्ञान झालेला माणूस भगवंतांच्या मध्ये मिसळून जातो पूर्ण. त्याचं अद्वैत शिल्लक राहत नाही. धाम म्हणजेच शिखर, जे सत आहे, म्हणजे सदैव आहेच ते, ज्याचा कधीही नाश होणार नाही, ज्याचा पराक्रम कधीही वाया जात नाही, जो कधी डोळे उघडतही नाही पण डोळे मिटतही नाही, म्हणजे ते द्रष्टा पण आहेत. भगवंतांनी वैजयंती माला धारण केली आहे, जी पंचतन्मात्रांची, भूत आणि पंचतन्मात्रांची आहे आणि ती कधीही सुकत नाही. विद्येचे पती आहेत ते, म्हणजे वाचस्पती आहेत आणि ते तुम्हाला उदार आश्रय देतात, म्हणून उदारधीही आहे. धन्यवाद.